बातमी राजकीय वर्तुळातून आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी प्रशासन सज्ज झाले। सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालासाठी आता प्रशासन सज्ज झाले असल्याची माहिती। बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिलला मतदान पार पडलं असून या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाऊन MIDC बारामती या ठिकाणी सकाळी 8 वाजल्यापासून सुरू होणार आहे। मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वतोपरी तयारी पूर्ण केली असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी उत्तम दिघे यांनी या संदर्भात माहिती दिली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी विकास कोकरे आपल्या सोबत जोडले जात आहेत। विकास, काय सविस्तर अपडेट? नक्कीच मेघना, बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी 23 एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली। खरं तर या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ गोडाऊन MIDC बारामती येथे सकाळी 8 वाजल्यापासून पार पडणार आहे। तर मतमोजणीसाठी प्रशासनाने सर्वोच्च प्रयत्न केले असल्याची माहिती देखील निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दिली। या मतमोजणीच्या कामाकरिता पुरेशा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली। निकालाच्या दिवशी कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पर्याप्त आणि पुरेसा पोलीस बंदोबस्त त्या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। त्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक आदेश देखील निर्गमनित त्या ठिकाणी करण्यात आलेले आहेत। तर EVM मशीनच्या मतमोजणीसाठी 20 टेबल तर पोस्टल मतपत्रिकांच्या मतमोजणीसाठी 6 टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे। तर या प्रक्रियेसाठी 30 सूक्ष्म निरीक्षक, 30 मतमोजणी पर्यवेक्षक, 30 मतमोजणी सहाय्यक असे इतर कर्मचारी आणि अधिकारी मिळून 300 कर्मचाऱ्यांची नियुक्ती त्या ठिकाणी करण्यात आली आणि या कर्मचाऱ्यांना खरं तर एक प्रशिक्षण त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे। मतमोजणीच्या अनुषंगाने मतमोजणी केंद्रावरती आवश्यक साहित्य उपलब्ध व व्यवस्था करण्यात आलेल्या आहेत। मतमोजणी केंद्रात प्रवेशाकरता संबंधित कर्मचारी आणि उमेदवार त्यांचे काही प्रतिनिधी यांना खरं तर काही आय कार्ड त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्या अनुषंगाने उद्या सकाळी 8 वाजता मतमोजणीची प्रक्रिया त्या ठिकाणी पार पडणार आहे। मेघना, निश्चित धन्यवाद विकास, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।